श्री स्वामी समर्थ हे केवळ आध्यात्मिक गुरु नाहीत. ते एक अशी अनंत सकारात्मक ऊर्जा आहेत जी काळ, वेळ, परिस्थिती किंवा व्यक्ती यावर अवलंबून नसते. जेव्हा माणूस पूर्णपणे खचलेला असतो, मनात हजारो प्रश्न असतात, उत्तर कुठेच सापडत नाही, तेव्हा केवळ श्री स्वामी समर्थ हे नाव मनात घेतलं तरी अंतःकरणात एक वेगळीच स्पंदनं सुरू होतात. जणू काही अदृश्य शक्ती आपल्याला आतून हलवून म्हणत असते, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या युगात जिथे नकारात्मक विचार, भीती, ताणतणाव, अपयशाची भीती, लोकांच्या अपेक्षा आणि सततची धावपळ यामुळे माणूस आतून कोमेजून जातो, तिथे स्वामी समर्थांची कृपा म्हणजे कोरड्या मनावर पडलेला पावसाचा पहिला थेंब आहे, जो हळूहळू संपूर्ण मनाला ओलावून टाकतो आणि नव्याने जगण्याची उमेद निर्माण करतो. कारण स्वामी समर्थ शिकवतात की जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला तोडण्यासाठी नसून आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठीच येते. आणि जेव्हा आपण या अडचणींना नकारात्मकतेने न पाहता विश्वासाने स्वीकारतो, तेव्हाच आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित व्हायला सुरुवात होते. अनेकदा माणूस म्हणतो की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण प्रत्यक्षात चांगलं घडण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक दृष्टीच हरवलेली असते. आणि ती दृष्टी परत मिळवून देण्याचं काम श्री स्वामी समर्थांची ऊर्जा करते. कारण जेव्हा भक्त मनापासून त्यांच्याकडे शरण जातो, तेव्हा हळूहळू त्याच्या विचारांची दिशा बदलू लागते. तो प्रत्येक परिस्थितीकडे शांतपणे पाहू लागतो, राग कमी होतो, अस्वस्थता कमी होते आणि मनात एक स्थिरता येते जी कोणत्याही बाह्य परिस्थितीने हलवता येत नाही. स्वामी समर्थांची सकारात्मक ऊर्जा ही एखाद्या औषधासारखी नाही जी लगेच परिणाम दाखवेल. ती एखाद्या बीजासारखी आहे जी मनात पेरली जाते आणि वेळेनुसार श्रद्धा, संयम आणि विश्वासाच्या पाण्याने वाढत जाते. आणि एक दिवस तीच ऊर्जा माणसाच्या आयुष्याला नवीन दिशा देते. जेव्हा जीवनात सतत अपयश येतं, तेव्हा माणूस स्वतःवरच शंका घेऊ लागतो. पण स्वामी समर्थ सांगतात की अपयश म्हणजे शेवट नाही, तर योग्य मार्ग सापडण्यापूर्वीची एक पायरी आहे. आणि जो माणूस सकारात्मक ऊर्जेच्या आधारावर पुढे चालत राहतो, तोच शेवटी यशाच्या दारापर्यंत पोहोचतो. स्वामी समर्थांची कृपा माणसाला बाहेरून नव्हे तर आतून बदलते. कारण बाह्य बदल क्षणिक असतात, पण आंतरिक बदल कायमस्वरूपी असतो. आणि हा आंतरिक बदल म्हणजे विचारांची शुद्धता, भावनांचा समतोल आणि मनाची शांतता. आजच्या काळात लोक एकमेकांवर दोष टाकण्यात, तुलना करण्यात आणि स्वतःला कमी लेखण्यात गुंतलेले आहेत. अशा वेळी स्वामी समर्थांची शिकवण सांगते की स्वतःकडे पहा, स्वतःला ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला परमेश्वराची कृपाही सहज मिळते. स्वामी समर्थांची सकारात्मक ऊर्जा माणसाला हे शिकवते की प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक श्वास एक संधी आहे आणि प्रत्येक संकटामागे एक आशीर्वाद लपलेला असतो. फक्त तो पाहण्याची दृष्टी हवी. आणि ही दृष्टी श्रद्धेतूनच निर्माण होते. जेव्हा आपण दररोज मनापासून स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो, तेव्हा नकळत आपल्याभोवती एक सकारात्मक वातावरण तयार होतं. घरात शांतता वाढते, नात्यांमध्ये समजूतदारपणा येतो आणि मनाला समाधान मिळतं. कारण स्वामी समर्थ केवळ देवळात नसून प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक अनुभवात उपस्थित असतात. अनेक लोक विचारतात की सकारात्मक ऊर्जा म्हणजे नेमकं काय? तर सकारात्मक ऊर्जा म्हणजे दुःख नसणं नव्हे, तर दुःखातही खचून न जाता शांत राहण्याची ताकद, अपयशातही स्वतःवर विश्वास ठेवण्याची हिंमत आणि अंधारातही प्रकाश दिसण्याची दृष्टी. आणि ही सगळी ताकद श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळेच मिळते. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने म्हणतो, श्री स्वामी समर्थ सर्व काही जाणतात आणि सर्व काही करतील, तेव्हा त्याच क्षणी मनातील अर्धी चिंता आपोआपच नाहीशी होते. कारण मनाला आधार मिळतो आणि जिथे आधार असतो तिथेच सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की श्री स्वामी समर्थांची सकारात्मक ऊर्जा ही शब्दात मांडता येण्यापेक्षा खूप मोठी आहे. ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि जो एकदा मनापासून त्यांना शरण जातो, त्याच्या आयुष्यात नकारात्मकतेला टिकून राहणं अशक्य होतं. कारण जिथे स्वामी समर्थ आहेत
तिथे निराशा नसते, अंधार नसतो आणि भीतीही नसते. तिथे असते फक्त विश्वास, शांतता आणि अखंड सकारात्मक ऊर्जा.